बुलढाणा शहरातल्या वार्ड क्रमांक 1 मध्ये भर वस्तीमध्ये असलेलं देशी दारूचं दुकान हे स्थलांतरित करावं यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्षासह त्यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले। आपण बघू शकतो हेच ते युवक आहेत आणि वार्ड क्रमांक 1 मध्ये गेल्या अनेक वर्षापासून देशी दारूचं दुकान आहे। मात्र त्या देशी दारूच्या दुकानामध्ये जे काही नागरिक दारू पिण्यासाठी येतात त्यांच्यामुळे परिसरातील महिलांना, मुलींना आणि युवकांना त्याचा मोठा त्रास होतोय। जे दारू पितात त्यांच्यापासून त्रास होत असल्यामुळे हे जे देशी दारूचं दुकान आहे हे त्या ठिकाणावरून हलवावं, दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं या मागणीसाठी या युवकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदन दिली, तक्रारी केल्या, मात्र त्याची दखल घेतली नाही। म्हणून भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण बेंडवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या सहकार्यांसह उपोषण मांडलेलं आहे। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत युवा मोर्चाचे, आपण त्यांना विचारू की काय नेमकं मागणी आहे, का बरं तुम्ही उपोषणाला बसले, काय मागणी आहे तुमची? आमची देशी दारूची दुकानची वार्ड क्रमांक 1 मधील ती स्थलांतरित व्हावं यासाठी आमची मागणी। काय त्रास होतो त्याच्यामुळे? आमच्या महिला भगिनींना आणि आमच्या शाळेतल्या विद्यार्थिनीला ज्या लहानशा मोठ्या झाल्या त्यांना एकच रूट आहे तिथून आणि तिथंच देशी दारूचे दुकान आहे। वारंवार त्यांची छेडछाड होत आहे, महिलांची छेडछाड होत आहे, तिथं शिवीगाळ होत आहे, तिथं ते लघवी करतात उभं राहून बिंदास, कोणाचं धाक नाही काही नाही। यासाठी आम्ही त्रस्त होऊन वारंवार निवेदन देऊन कलेक्टर साहेबांना आम्ही वारंवार सांगितलं, कलेक्टर साहेबांना निवेदन दिले। कलेक्टर साहेबांना म्हटलं आम्ही ते शासन परिपत्रकानुसार ती आडवी बॉटल उभी बॉटलचे ते वार्ड क्रमांक 1 मधील ती निवडणूक लावा। त्या निवडणुकीच्या निर्णयावरून तुम्हाला समजेल की लोकांना किती त्रास आहे आणि लोक किती त्रास झालेले आणि महिलांच्या किती छेडछाड होत आहेत, मुलींना किती छेडछाड आणि किती त्रास आहे। याच आमची हीच मागणी की ती दुकान स्थलांतरित व्हावं, कुठं पण जा पण ती दुकान आम्हाला स्थलांतरित व्हावं। ती नागरिक वस्तीला घराला घर लागून ती दुकाने, बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या भीतीला लागून, पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या घराला लागून ती दुकाने, तरी पण प्रशासन झोपलेलं आहे। यासाठी मी नागरिक, आमचे युवक, आमच्या महिला भगिनींनी त्रस्त होऊन आम्हाला परेशानी इतकी झालेली आहे की आम्ही उपोषणाचा मार्ग काढला। तरी पण पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? पुढचा पाऊल कधी हा निर्णय कधी कलेक्टर साहेबांनी निवडणूक लावली नाही, आडवी बॉटल उभी बॉटल, आणि ते निर्णय घेतले नाही तर आम्ही सर्व पदयात्रा काढू, महिला भगिनींना पण सोबत घेऊन आम्ही जाऊ मुंबईला। मुख्यमंत्री च्या दालनासमोर आपले एकनाथ शिंदे साहेब आहे, जे सर्व देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे, आपली जे महायुतीचं सरकार आहे त्यांच्या समोर जाऊन आम्ही हा मुद्दे मांडू। नक्कीच। तर हे होते भारतीय जनता पार्टीचे म्हणजे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण बेंडवाल। आपल्या सोबतच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण या ठिकाणी मांडलेलं आहे। जर का देशी दारूच्या दुकानासंदर्भामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये जर का निर्णय झाला नाही तर पदयात्रा काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोर ते आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।